नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया आरोग्यदायी पौष्टिक अशी जवसाची चटणी। जवस चटणी ही शरीरासाठी फारच फायदेशीर आहे। त्याचबरोबर थंडीचे दिवस आहेत, सर्दी, खोकला, कफ, त्याचबरोबर सांधेदुखी, अंगदुखी याच्यासाठी हा फार छान रामबाण उपाय आहे। अगदी बद्धकोष्ठता, मलावरोध, त्वचा रोगासाठी हे जवस फार उपयोगी असतात। तर इथं आपण 200 ग्राम जवस घेतलेले आहेत, स्वच्छ साफ करून चांगले आपले खरपूस भाजून घेतलेले आहेत। जवस भाजून खरपूस भाजून झाले की त्याच्यावरती आपल्याला 100 ग्रॅम खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे। सुकं खोबरं मी किसून घेतलं आणि हे सुकं खोबरं ही छान खरपूस भाजून घ्यायचं आपल्याला। जवसामध्ये जेव्हा तुम्ही खोबरं किंवा लसूण असं टाकता तेव्हा जवसाच्या चटणीला फार छान चव येते। इथं पहा, जवस खरपूस भाजून झाले, त्याचबरोबर खोबरंही आपण छान असं खरपूस भाजून घेतलं। त्याच्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्यायच्या, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घ्यायचं आणि काही पावडर मसाले घेऊया आपण। इथे चवीनुसार मीठ घ्यायचं, त्याचबरोबर कलरची मिरची पावडर घेऊया, 1 चमचा कलरची मिरची पावडर, 1 चमचा आपल्याला तिखट मिरची पावडर घ्यायची। इथं जी मिरची पावडर घेतली ही तुमच्या चवीनुसार घ्या। मला थोडंसं तिखट चटणी बनवायची आहे म्हणून मी तिखटाचं प्रमाण थोडं जास्ती ठेवलं आहे, पण तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही इथं तिखट घेऊ शकता। झटपट होणारी चटणी तर आहेच, त्याचबरोबर रुचकर आणि आरोग्यदायी अशी ही चटणी आहे। आता आपण काय करूया, मिक्सरला पल्स मोडवरती हे जवस फिरवून घ्यायचे आहेत। एकदम जास्ती मिक्सर फिरवू नका, कारण जवस हे तेल बिया आहेत, त्याच्यामुळे काय होतं, मिक्सर जर जास्ती फिरवला तर चटणी आपली चिकट होते। मग काय करायचं, पल्स मोडवरती अगदी 3 ते 4 सेकंदासाठी ही चटणी फिरवून घ्यायची आणि पहा इथं अशी दरदरीत आपली चटणी तयार झाली आहे। अगदी भाकरी चपाती वरण भात भाकरी चपाती बरोबर याची चव अप्रतिम लागते। इथे अगदी बाहेर तुम्ही ठेवली तर 2 ते 3 महिने ही चटणी फार छान राहते आणि अगदी थंडीच्या दिवसामध्ये अवश्य खावी। अगदी 12 महिने ही चटणी तुम्ही खाल्ली तरी याचे शरीरासाठी फार छान फायदे आहेत। अगदी हृदयरोगापासून केस गळतीपासून ते त्वचा रोगापर्यंत याचा फायदा होतो। करून पहा, खाऊन पहा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी।